आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अबरारला द्यायचा आहे. 8 चेंडू आणि 22 धावा ज्याने बनवल्या आणि आपल्या संघासाठी महत्वाचं काम मात्र केलंय आणि त्यांचा संघही जिंकलाय. चला घोडिवली संघ कॅप्टन जरा आयोजकांशी संपर्क करा. आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा आणि पंच थोडासा स्पीडअप करा कारण जास्त वेळ आपण खर्च करताय. घोडिवली टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क करा. हॅलो, चला वेलकम बॅक आणि धन्यवाद योगेश सर. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे वया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या फेरीतली ही सेकंड मॅच चालू आहे. एका बाजूला अंजरून आणि त्यांच्या विरोधात घोडिवली संघ मात्र आपण ॲक्शनमध्ये पाहत आहे. टॉस प्रथमतः घोडिवली टीमने जिंकला होता आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलंय. त्या अंजरून संघाला सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य रसाल आणि संतोष जोरकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला आघाडीचा गोलंदाज पंढरनाथ पवार. सर्कलचं पहिलं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहताय. लेफ्ट आर्म गोलंदाज. ओ शॉर्ट पिच फिरून खेळलाय. बॅकवर्ड स्कोर लाईकच्या वरतून सिक्सर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. टॅगडीज जबरदस्त फटका बघायला मिळाला. पूर्णपणे ताकद वापरली, फिरून खेळले बॅकवर्डच्या दिशेने. मागच्या बाजूला फटका. 6 धावांसाठी षटकार आणि अकाउंट खातंही ओपन झालंय. 6 धावा लागल्या धावफलकावरती अंजरू टीमच्या. ओव्हर पिच बॉल, बॅटची लिडिंग एज मागे चालला. शॉट थर्ड मॅन कडे थांबवला जाईल. बॉल स्टॉप केलाय त्यामुळे इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगत झाली आहे. सन्माननीय राकेशजी पडवकर साहेबांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 3 चेंडू 6 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म बॉलर तयार आहेत पंढरनाथ. हो, बॅकफुटवरती आले. हलक्या हाताने बॉलर ड्राईव्ह केलाय पॉइंटकडे. सिंगल. सेन्सिबल क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जांभरुखचे सन्माननीय प्रसादजी जाधव साहेबांना आमची विनंती. प्रसादजी कदम साहेबांना आमची विनंती आहे की यावा व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय.
7 धावा धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. संतोष स्ट्राईक एंड वरती आहेत. उडवण्याचा प्रयत्न. लीडिंग एज मागे चालला बॉल शॉर्ट फाईन कडे. इथे एक सिंगल. 2 चेंडू 2 सिंगल धावा बघायला मिळाल्यात. सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र 8 वरती पोहोचली आहे. 8 लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बंधनकारक षटक. 2 फिल्डर बाहेर आहेत. एक फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक सरळ लॉंग ऑफ कडे आपण पाहताय. अंतिमचा बॉल बाकी आहे. 8 धावा दिल्यात. शेवटचा बॉल. ओ स्ट्रेट हिट. सरळ जागेवरून खेचला. लेदर स्ट्रोक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ते आणून द्या स्टेजवरती. ऍक्टिवा बाईकची चावी हरवली आहे. कोणाला जर सापडले असेल तर आयोजकांची संपर्क करून ती चावी द्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात. आणि दुसऱ्या षटकासाठी हर्ष पालांडे हा गोलंदाज मात्र तयार झालाय. 14 धावा आहेत पहिल्या ओव्हर नंतर. अर्थातच चांगली सुरुवात राहिली आहे ती बॅटिंग करणारा अंजरून टीमची. सेकंड ओव्हर आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओ चांगली गोलंदाजी. फुल लाईन बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला. बाहेर वळालाय. डॉट बॉलची मात्र सांगतच झाली आहे. या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या घोडवली संघाला. पहिला गोलंदाज संतोष आपण पाहिला. पंढरनाथ आपण पाहिला होता. आणि लेफ्ट आर्म गोलंदाज होते. आता देखील लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. हर्ष. चांगला वेग आहे. चांगली ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म बॉलर. फुल लेंथ. बॅटची लीडिंग एज. विकेट किपरनं यावेळेस मात्र मिस्टेक केली आहे. अमर पवार यांना आपण पाहताय. झेल सहज आणि सोपा होता. काही कठीण नव्हतं. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल मात्र विकेट किपरकडे गेला होता. झेल घेण्याची संधी. सहज सोपा झेल गमावला. सोडलेला झेल किती महागात ठरू शकतो ते येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत मात्र समजेलच. कारण आघाडीचा खेळाडू आहे. त्याचा झेल ड्रॉप झालाय. तिसरा बॉल. खूप चांगली गोलंदाजी. बॅटची कट. यावेळेस मात्र कोणतीही चूक विकेट किपर करणार नाहीयेत. फलंदाज बाद. पहिला झटका. कानापासून सनखन तिकट बाउन्सर बघायला मिळालाय. समोरून थोडासा राईस होणारा बॉल बॅटच्या रडारमध्ये मात्र आला नाहीये. डॉट बॉलची सांगत. चौथा बॅक टू बॅक डॉट बॉल फेकला. तो गोलंदाज हर्ष पालांडे या गोलंदाजानं फार चांगली गोलंदाजी. पूर्णपणे कमबॅक झालंय या मॅच मध्ये घोडवली या संघाचं. पाचवा बॉल आहे. लेफ्ट आर्म शॉर्ट पिच बॉल. यावेळेस मात्र सेन्सिबल ड्राईव्ह केलाय. ओळखलंय आता खेळाडूंनी की मोठ्या फटक्यासाठी आपण जातोय परंतु मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळेला सिंगल डबल्स धावांना महत्व देणं ही तितकं महत्वाचं आहे. अगदी सिंगल डबल्स धावा ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे.
आणि त्यानुसार खेळ मात्र मैदानाच्या मध्ये खेळला जातो. सिंगल स्ट्राईक रोटेट, धावा झाल्यात 15-15 आणि या षटकातील मात्र शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे आणि तीही 5व्या बॉलवरती. गुड बॉलिंग. अंतिमचा बॉल जडमध्ये फेकलाय, सेन्सिबल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर्स क्षेत्रामध्ये, फिल्डर आहे तिथे एक सिंगल. 2 षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि फार चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये या षटकामध्ये हर्ष पालंडे या गोलंदाजाने केली आहे. धावा खर्च केल्यात त्या 2, एक विकेट मिळवली आहे. 2 षटकानंतर बॅटिंग करणारा अंजरू संघ एक विकेट गमावल्यानंतर 8च्या रन रेटनं पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. चला 3ऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज राहुल गोलंदाजीच्या मार्कवरती ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे धावा 2 मिळाल्यात. अंजरून टीमचे प्रेस करते स्वप्नीलजी रेसाळ यांना ही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 18 धावा फलकावरती आहेत. राहुल आलाय 3ऱ्या षटकासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. 3 डावखुऱ्याचे बॉलर आहे, त्याच्यावरती घुटना टेक आणि तमाशा देख स्क्वेअरलेगच्या वरतून षटकार. निडेड षटकार बघायला मिळालाय. अजिंक्यच्या बॅटमधून आतमध्ये 22 धावा बडवल्यात. संघाची धावसंख्या 24 झाली आहे. वैयक्तिक चांगला स्कोर इकडे बनवलाय बॅटिंग करत असताना अजिंक्य रसाल या खेळाडूंनी. डॉट बॉल थोडासा आतमध्ये वळालाय, थोडा खाली देखील राहिलाय, बाउन्स घेत नाही या बॉल. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 3 चेंडू झालेत, आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. राहुल गोलंदाजीच्या मार्कवरती, तिन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत घोडवली या संघाचे. हा 4था बॉल आहे. बाटक्यात लीडिंग एज, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक करारा झटका अंजरू संघाला लागलाय. बॅट्समन बाद. ओमकार पाटील नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 2 विकेट, 24 धावा धावफलकावरती. 4थ्या क्रमांकासाठी बॅट्समनला आपण पाहता. राहुल एक षटकार जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. अर्थात या मॅच मध्ये राहुलने देखील कमबॅक केलाय. हा 5वा बॉल आहे. शॉर्ट पिच बॉल. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहेत. सिंगल
या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 25 वरती पोहोचली आहे. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. अगदी कमी धावसंख्या एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलाय तो अंदरून हा संघ. परंतु या मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15+ धावा या घ्याव्याच लागतील. अंतिमचा बॉल आहे. लास्ट वन. ओ स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट आला तसा पाठवलाय काऊ कॉर्नरच्या वरतून षटकार. मार्क वरती 40+ खेळाडू आहेत. लेजंड खेळाडू. चौथं षटक हाताळण्यासाठी टीम कॅप्टन सोपवलेली जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पाडतील ते पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म आहेत. ओव्हर पिच व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. वैयक्तिक धावा संघाच्या धावा झाल्या एकूण धावफलकावरती त्या 37-37. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 5 बॉल बाकी आहेत. स्लॉगरच्या षटकाला सुरुवात तर दमदार केली आहे. ही बॉल थोडेसे बॅकफूट व मागे आले होते. सरळ बॅटन ड्राईव्ह केलेला फटका डीपमध्ये खेळाडू आहेत. सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आहे. डबल सकॉल. कदाचित दुसरी धाव घेण्याचा मानस होता परंतु दुसरी धाव विकडे घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 38 वरती पोहोचली आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो बॅटिंग करणारा अंजरून हा संघ. बॉलर मात्र तयार झालाय. हा चेंडू उडवलाय. बॉल जास्त हवेत आहे. एलिव्हेशन फार कमी आहे. झेलची चान्स क्रिएट झाली आहे. ओ फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला हा झेल मात्र कॅरी केलाय. फलंदाज इथे बाद झालाय. स्लॉगरची सुरुवात चांगली राहिली होती. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल आणि जशी सिंगल डावने स्ट्राईक रोटेट झाली त्यानंतर खेळाडू मात्र बाद झाला. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. एका दुसरा मोठा फटका 7-8 धावा जरी आल्या तरी एक चांगली धावसंख्या इथे उभं राहू शकते बॅटिंग करणारा अंदरून संघाची.
चौथा बॉल आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज आहे. बॅकफूट वरती सरळ पाठनं ड्राईव्ह केला, फटका. खेळाडू आहेत, गुड कॅच. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 झटके लागलेत अंजरू संघाला. दोन चेंडू बाकी आहेत आणि सुमित आला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज वामन. आपण पाहता 2 बॅक टू बॅक विकेट्स मिळवल्यात आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित होईल की नाही. हा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. हा डॉट बॉल आणि फलंदाज मात्र बाद. बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. चांगलं कमबॅक झालंय वामन यांच्या गोलंदाजीवर. मार्कवरती आपण पाहिलं तर मग षटकार आला, लवकर आला होता षटकार. त्यानंतर गुड कमबॅक. अंतिमचा बॉल फिरून मारलाय मागच्या बाजूला. बॅकवर्ड स्कोअर लाईनच्या वरतून 4-4-4 चौकार. आणि इथे 17 आणि इनिंग मात्र समाप्त झाली आहे. फर्स्ट बॅटिंग करत असताना अंजरून टीमने धावा बनवल्यात 42 आणि येणारे 24 बॉल. आणि सेकंड इनिंग मध्ये घोडवली टीमला मात्र 43 धावसंख्येची गरज. नावंडे आणि अयान हाल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. नावंडे आणि अयान हाल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, त्यामुळे आपण लगेच टॉस करण्यासाठी या. हॅलो. चला, नावंडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हाल टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी या लगेच. आणि गोडवली संघ बॅटिंगला उतरण्याच्या अगोदर ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करा. जर आयोजकांशी संपर्क करा. टीम कॅप्टन.
चला हाल टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल 40-40 सरकार नावंडे आणि अयान हाल. त्यामुळे 40-40 सरकार नावंडे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आम्ही ऑफिशियल कॉल भरपूर वेळा दिला. हाल टीम कॅप्टन इथे उपस्थिती दाखवायची आहे. आणि आज नावंडे संघ मात्र 40-40 सरकार या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. समीर शेठ हडप या टीमचे पॅकर आहेत, पुरस्कार देत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांना ही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. सेकंड इनिंगला सुरुवात करूया. वेलकम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची स्पर्धा. संघर्ष मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. दमदार नाईटची स्पर्धा आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि सेकंड मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय. घोडवली आणि अंजरून अशी मॅच चालू आहे. 24 बॉलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा 42 बनवल्यात. 43चा चेस आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंडवरती कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहन यांना आपण पाहताय. चला व्हेरी फर्स्ट बॉल आहे. ओ राऊंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट. आडवा बाटनं क्रॉस बाटनं फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉल साला लॉंग लेग सीमा रेषेच्या जवळ. तिथे फिल्डर धावतायत, प्रयत्न करतायत. बॉल अडवला जाईल, फील्ड केला जाईल आणि धावा इथून कंप्लीट झाल्या तर 2 डबल धाव. पहिलं षटक संपल्याच्या अगोदर हाल टीम कॅप्टन इथे उपस्थित पाहिजे आणि उपस्थित जर नसेल तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र थोडेसे बॅकफुटवरती आले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूमध्ये वेग थोडा जास्त होता, त्यामुळे बॅटम बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची सांगता 2 चेंडू आणि 2 धावा आहेत. धावफलकावरती बॅटरने पॉवर प्ले P1चं पहिलं षटक आहे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट फटक्या मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत खेळाडू. रन मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. सेन्सिबल सुरुवात, हलका गतीनं स्टार्ट बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या घोडवली संघाचा. कुणाल आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. जागेवरून हे फटके येणार नाहीयेत, थोडासा वापर करावा लागेल. यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर, फुटवर्कचा अभाव थोडासा कमी आहे आणि त्यामुळे डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. उडवला बॉल ऑन साइडला, पॅरल स्ट्रोक आहे. झेलची संधी, झेल ड्रॉप. एक चान्स गमावलाय. चान्स क्रिएट झाला होता. पकडा कॅच, जिंका मॅच असं भरपूरदा आपण सांगत असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये उलट चित्र बघायला मिळालं. झेल ड्रॉप झाला. चान्स मिळाले, संधी मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या घोडवी संघाला आणि रोहन या खेळाडूला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट झाली आणि 4 धावसंख्येवरती घोडवली संघ मात्र पोहोचला. अंतिमचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. शेवटचा बॉल, लॉफ्टेड हिट. खेळण्याचा प्रयत्न, झेलची चान्स आहे पुण्याच्या. झेल ड्रॉप, अनदर चान्स. दोन्हीही ओपनिंगच्या खेळाडूंना एक एक संधी दिली आहे. दोघांनाही जीवनदान मिळालं या मॅचमध्ये. संधीचं सोनं होईल की नाही ते पाहणं मात्र गरजेचे. पहिल्या षटकानंतर धावा झाल्यात घोडवली टीमच्या 5. चला हाल टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. लगेच टॉस करण्यासाठी या टाइमपास नको आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस मात्र केला जाईल.
सन्माननीय दत्तात्रयजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. सहा धावा झाल्यात एक ओव्हर नंतर. शेवटच्या बॉलवरती डबल धाव घेतली आहे. चला स्पीडअप असू द्या, जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे. चला अंदरून संघ फील्ड सेटअप लगेच करून घ्या. टॉस बॉक्स मध्ये वळूया जिथे टॉस केला जातो. दत्तात्रयजी खांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते हाल आणि एका बाजूला 40-40 सरकार नावंडाची मॅच आहे आणि टॉस जिंकलाय. आय थिंक नावंडे टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी की फलंदाजी जो निर्णय असेल बॉलिंगचा निर्णय घेतलाय. 40-40 सरकार नावंडे टीम हा वन द टॉस आणि चूज टू बॉल फर्स्ट. चला स्पीडअप असू द्या. इक्वेशन मैदानाच्या मध्ये सांगण्यात इतकं महत्वाचं आहे कारण क्रुशल मोमेंटला मॅच आली आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज ओमकार पाटील सज्ज झालाय. फील्ड रिस्ट्रिक्शन पूर्णपणे ओपन आहे. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. त्यामुळे आता मोठे फटके मारणं थोडेसे कठीण आहे. प्रॉपर कनेक्शन करावं लागेल. सर्कल ज्या वेळेला असतं त्यावेळेला 2च फिल्डर बाहेर, मग त्यावेळेला एखादा मिसिड ही चौकार षटकार जात असतो, परंतु विदाऊट सर्कल तसं घडत नाही. त्यानंतर मग तुम्हाला चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पहिला बॉल आहे, शॉर्ट पिच होता, थोडासा ऑन साइडला टोळवलाय. गुड फिल्डिंग, अगदी जंप उडी लगावत तो बॉल अडवलाय. फील्ड सेटअप चांगला आहे. 2 कॅच ड्रॉप जरूर झालेत, परंतु या ज्या धावा आपण वाचवताय तर नक्कीच फायदेशीर ठरतील त्या अंदरून संघाला. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 7. 17 चेंडू आणि 36 धावसंख्येची मात्र गरज. 17 चेंडू 36 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हा एक जमेची बाजू आहे, एक बेनिफिट आहे. पुढे शॉर्ट पिच बॉल. अगदी चेंडूमध्ये फार काहीच नव्हतं, परंतु लवकर बॅट फिरवली गेली आहे. थोडासा वेट अँड वॉचची भूमिका इथे मात्र करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या कुणाल या फलंदाजाला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 2 चेंडू आणि 7 धावा आहे धावफलकावरची. तिसरा चेंडू आहे ओव्हर द विकेट. ओमकार पाटील हा बॉल आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न, लेग सोडून गेला बॉल. पंचांचा वाईटचा कॉल, वाईटचा सिग्नल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 8 वरती पोहोचली आहे. 8 धावा विदाउट लॉस. सलामीचे खेळाडू जरूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत, परंतु आता थोडासा एक्सिलेट द्यावा लागेल. एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल, गिअर चेंज करावे लागतील. हा चेंडू हो, फटका चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट. पुढेशा लॉंग लेग, सीमा रेषा पलीकडे मस्ट नीडेड चौकार बॅट्समन कुणालच्या बॅटमधून. कुणालच्या बॅटमधून याच चौकारांची, या षटकारांची, याच मोठ्या फटक्यांची गरज आहे ती गोडवली संघाला. अगदी रिक्वायर रन रेट स्क्रीनवरती आपण 12.40 पाहत आहे. ओ दमदार फटका उंच गेलाय. जेलची पुढे चान्स आहे. यावेळेस मात्र सर्कलच्या अगदी मधोमध बॉल पडलाय, लँड झालाय. त्यामुळे कोणताच खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलाच नाहीये. स्टार्ट घेतला नव्हता कदाचित फिल्डरनं, त्यामुळे भरपूर दूर राहिलाय. आणि या चेंडूवरती रन्स मिळाला 2 आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 14 वरती पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहे. 14 झाल्या धावा. दोन्ही खेळाडू आता सेट झालेत, वेल सेट आहेत. सलामीसाठी आलेत, भरपूर चेंडू खेळलेत. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु इथेही 2 धावा कदाचित मिळू शकतात कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्या बाजूला आपण पाहिले तर आउटफील्ड लांबही आहे. त्यामुळे जोपर्यंत फिल्डर बॉलचा पाठलाग करत तिथे पोहोचतील
तोपर्यंत फलंदाज 2-3 अशा धावा सहजरित्या धावून कंप्लीट करतायत मैदानाच्या आतमध्ये. डबल धाव आणि डबलच्या मदतीने धावसंख्या मात्र 16 वरती पोहोचली आहे. अंतिमचा शेवटचा बॉल आहे या षटकातील. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे ओमकार या गोलंदाजाने. 10 धावा खर्च केल्यात. एक चौकार या षटकामध्ये जरूर आपल्याला बघायला मिळालाय. कुणाल वैयक्तिक 13 आणि रोहन वैयक्तिक 2 वरती बॅटिंग करतोय. 8 चेंडूचा सामना केलाय कुणालनं. कुणाल अगदी मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. आज मात्र थोड्याशा धीम्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. ओव्हर पिच बॉल, चांगली गोलंदाजी, फुल लेंथ, मोठा फटका मारूच देत नाहीये गोलंदाज ओमकार. डॉट बॉल, या चेंडूवरती सिंगल, शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. 2 षटकानंतर घोडवली टीमची धावसंख्या झाली ती 17 आणि येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आहे. गोलंदाज ओम गोलंदाजच्या मार्कवरती आलाय. संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. धावा झाला 18. इक्वेशन बदलताना आपण पाहता 11 चेंडू आणि 25 धावसंख्येची मात्र गरज. 8.31चा रन रेट चालू आहे आणि रिक्वायर रन रेटकडे लक्ष दिलं तर मग 13.64 13चा रन रेट आता सध्याच्या स्थितीला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. त्यामुळे आता प्रत्येक बॉल नंतर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे ते बॅटिंग करणाऱ्या घोडवली संघाला. कारण जेवढे डॉट बॉल येत जातील, जेवढे सिंगल डबल धावा येतील, तेवढा प्रेशर दबाव वाढत जाणार आहे. ओ फुल लेन बॉल, लाऊडली अपील झाली आहे. पंचाकडे धाद मागितली आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे सिंगल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 19 वरती पोहोचले. 19 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबल्स धावांपेक्षा जास्त काहीतरी करावं लागेल. मी मगाशी उल्लेख केलाय की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते, ही एक जमेची बाजू आहे, परंतु त्याचा आता फायदा घ्यावा लागेल. लॉफ्टेड हिट, परंतु डिसमिसल होण्याची संधी आहे. पुढच्या कॅच ड्रॉप केलाय आणि कदाचित कुणालला ही तिसरी संधी मिळाली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, थोडासा मोये मोमेंट देखील घडलाय. झेल ड्रॉप, रनआउटची संधी तीही गमावली आहे. धावा जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या मात्र 21 वरती पोहोचली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. झेल ड्रॉप जरूर झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट होऊन तोच खेळाडू पुढच्या स्ट्राईक एंड वरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय नेमकं थोडासा विचार करावा लागेल अंधरून संघाला. ज्या छोट्या चुका आपण करताय त्या चुका महागात ठरवू शकतात. ओ चांगली गोलंदाजी, बीट केल्या पूर्णपणे कुणाल या खेळाडूला. जागेवरून हे फटके येणार नाहीयेत. थोडासा फुटवर्कचा वापर करायला हवाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगत झाली आहे. 4 चेंडू 21 धावा. अजून जिंकण्यासाठी आपण पाहता 22 धावा संख्येची मात्र गरज. 8 चेंडू मध्ये 22 धावा मात्र बनवायच्यात. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस
ऑन ड्राईव्ह केला फटका डीप मध्ये खेळाडू आहेत. रन पुढे एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा झाल्या त्या 22. एक चेंडू म्हणजे टोटल 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची मात्र गरज. 7 बॉल 21 धावा पाहिजेत. अंतिमचा बॉल इकडे बाकी आहे. फार चांगली गोलंदाजी टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करणारा अंजरून टीमच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचा बॉल 7-21. या षटकामध्ये एकही मोठा फटका खाल्ला नाहीये. शेवटचा बॉल झेलची चान्स पॅरल स्ट्रोक आणि बॉल मात्र सीमारेषेच्या जवळ. झेल यावेळेस देखील ड्रॉप झाला. झेल ड्रॉप आणि हा काहीतरी 5वा का 6वा कॅच ड्रॉप आहे. या इनिंग मध्ये टोटल 6 कॅच ड्रॉप झाल्यात. अमोलजी हडप युवा उद्योजक यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. शेवटच्या बॉलवरती रन्स मिळेल ती सिंगल आणि 3 षटकानंतर घोडुली टीमची धावसंख्या झाली ती 22 23 झाल्या. मग 23 झाल्या टोटल धावा म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. सन्माननीय अमोलजी हडप साहेबांना विनंती आहे की यावा व्यासपीठावरती. आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. अमोलजी हडप आपण यावा व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. चला पंच मॅच चालू करा. थोडा स्पीडअप असू द्या. संतोष गोलंदाजीच्या मार्कवरती. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज झालेत. अगदी भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अनुभवी गोलंदाज वेल एक्सपिरियन्स बॉलर. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची मात्र गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या घोडवली संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक म्हणजे कुणाल आणि रोहन या प्रत्येकी खेळाडूला 3-3 4-4 जीवनदान दिलेत. तसा फायदा मैदानाच्या आतमध्ये आता घ्यावा लागेल. पहिला बॉल आहे 6-20. ओ लॉफ्टेड हिट ऑन साइडला. इकडे मात्र चान्स आणि 6 अटेम्प्ट जेल ड्रॉप झाल्यानंतर या 7व्या अटेम्प्टला ही कॅच कॅरी केली आहे आणि पहिला झटका लागला तो घोडवली संघाला. रोहन बॅक टू दी पवेलियन. वीस धावसंख्येची गरज. संचित आलाय. नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल ओहो उडवलाय. बॅकवर्ड स्कोअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती हा षटकार. भव्य स्वागत. चार चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका आलाय त्यामुळे मॅच अजून बाकी आहे. ओ ही शॉर्ट पिच बॉल आणि इकडे मात्र मिस्टेक झाली आहे बॅटरकडून. वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. शेवटपर्यंत नजर तीक्ष्ण ठेवली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे इथे डॉट बॉल जी सांगता झाली आहे. 3-14 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सामना शेवटपर्यंत जाईल यात शंका नाहीये. बॉल चांगला आहे. फटका त्याहून चांगला आहे.
ऑन साइडला. ओ व्हॉट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स. ओमकार आहे त्या ठिकाणी आपल्या टीम साठी मॅच टर्न करणारा धावा वाचवल्यात. खऱ्या चेंडूवरती रन्स मिळेल ती फक्त एक सिंगल आणि खेळाडू देखील आता संचित बाद झालाय. ट्विस्ट आलाय मैदानाच्या आतमध्ये, दुसरा झटका लागलाय तो घोडवली संघाला. स्पर्धेचा नियम आहे. शॉर्ट पिच बॉल कॉम्बॉक्स कडे, हा षटकार, गुड स्ट्रोक. धावा झालं 36. एक चेंडू आणि आता 7 धाव संख्येची मात्र गरज. हे फटके लवकर हवे होते. चला अंतिमचा बॉल बाकी आहे. हो हा फुल टॉस बॉल होता, चौकार आलाय, परंतु हा सामना मात्र इकडे जिंकलाय तो गोलंदाजी करणाऱ्या अंजरू टीमनं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन अंजरू संघ, अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. घोडवली टीम जरा ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करा आणि आयोजकांचे संपर्क करा. टीम कॅप्टन